पुन्हा गावाला. पण यावेळेला ही आम्हाला सोडायला येणार नाहीत आहोत. तर मी आणि ऋत्विक आम्ही बसने जाणार आहे ना ऋत्विक. खूप म्हणजे मला वाटतं महिन्याने आम्ही आता बसने प्रवास करत आम्ही गावी जाणार आहे. तर बघूया आता गर्दीमध्ये कसा एक्सपिरियन्स आहे तो. आता हे एस टी स्टँडपर्यंत सोडतील, मग तिथून आम्ही बस पकडणार आणि जाणार आमच्या गावाला. चला तर मग. किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे. गावाला जाणारे लोक बघा. निप्पाणीमधून आम्ही आता पुन्हा आमच्या गावाला जायला बस पकडली कापशीमध्ये. आम्हाला 3 गाड्या बदली करत जावं लागतात, डायरेक्ट गाडी नाही आहे. त्यामुळे खूप कंटाळा येतो आणि गर्दीचे बघा. हे निप्पाणी आहे, कर्नाटक गाड्या चालल्यात बघा या सगळ्या. कापशी ही आहे कापशी. इथे आठवड्याचा बाजार भरतो दर सोमवारी. त्यावेळेला भरपूर गाड्या असतात, आता गाड्याच नाही आहेत बघा आमच्या गावाला. पण आम्हाला रस्ताच माहित नाही कुठून जायचं. आम्ही ना मधल्या रस्त्याला उतरलोय, पण आम्हाला एकाने सांगितलं या उसामधूनच रस्ता आहे. होप सो. बापरे, फायनली आम्ही बघा काढला रस्ता कसा बसा शोधून. या ऊसांमधून आम्ही आलोय. ऊस कापलाय बापरे भयानक. आता पाण्यात जेव्हा हात घालू तेव्हा असं चुरचुरणार आहे ना त्या झाडांना. किती आंबे लागलेत बघा. भरपूर सारे आंबे आहेत आमच्या झाडाला, पण हे आंबे लवकर पिकत नाहीत. आल्या उलाटायला चालू झालं बघा. बाबांनी दार उघडलेलं आहे. आमची गाडी इथेच आहे. वादळ वारं सुटलंय आणि त्यानंतर इतक्या जोरात पाऊस पडू लागलाय ना, काहीच दिसत नाही बघा. बाहेर पूर्ण पांढरं पांढरं झालं आणि गारा पण पडतायत. इतक्या गारा पडतायत ना, तुम्हाला दाखवतो थांबा. अय्या, आमचा आंबा पडला बघा पावसामध्ये. अरे बघा बघा, इथे पण एक आंबा पडला. 2 आंबे पडले आमचे. बापरे, खूप आता वारं सुटलंय जोरात. किती आंबे पडतात काय माहिती. गारा पण पडतायत. गारा पडायला लागल्या, जोर जोरात गारा पडतायत. वारं, पाऊस, गारा, किती गारा पडतायत. गारा हे बघा, किती गारा पडल्या बघा. टप 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 टप. इथे बघा, इथे बघा, इथे बघा बघा, केवढी मोठी गार पडली. किती मोठी गार आहे बघा. किती गारा पडल्या बघा इथे. हे बघा, टप 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 टप. गारांचा पाऊस. गारांमुळे बघा आमच्या घरातच पाणी आलंय बघा. पाऊस घरामध्ये पाणी झालंय बघा. किती पाऊस पडला. आमची किचन कट्ट्यावरती पण पाणी. ऋत्विकला आता भजीची आठवण झाली आहे. ऋत्विकला भजी खावीची वाटते. तुला काय खावीची वाटतंय? सिद्धी कुठे गेली आमची? सिद्धीला काय खावीची वाटतंय? भज्या. पाऊस पडतोय म्हणून आता पोरांना भजी खाऊ वाटतंय. पण आता छान वाटतंय, खूप गार वाटतंय इतका दिवसामध्ये. तर आज पाऊस पडतोय तर खूप गावाला आलोय. आणि आज आमच्या गावामध्ये म्हणजे विठ्ठल रुक्माईचा सपिले 5-6 दिवसापासून देवळामध्ये कार्यक्रम चालू होते. तर आज शेवटचा दिवस आहे, तर पूर्ण गावाला महाप्रसाद ठेवलाय. सगळेजणच चाललोय म्हणजे देवळामध्ये पाया पडण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी. तर चला तर मग आपण जाऊया. की आता हा माझा छोटा भाऊ आलाय आई वडिलांना भेटण्यासाठी गावाला. आणि ते ऋत्विक बघा कार्टून. इथे माझी मावशी आहे. आमचा मँगो पडला. इथे आई काय करते, ऋत्विक चाललाय गाडीवरनं. तरी आम्ही सगळे चालत जाणारे. मावशी आधीच पुढे गेलीये. मी श्रावणीची वाट बघते. फोनवर बघा. गावी सगळे एकमेकांना असं बोलवून एकत्र सगळे जातात. आता या आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका.
यायलाच. इथे जेव्हा तिकडे तुम्हाला पोरांनी हे केलं. कुठे आहे बघ 2-2 एकावर एक फ्री. बघा आमचा बिट्टू सगळ्यांना पाणी देण्याचं काम करतोय. किती पुण्याचं काम करतोय. झालं पोट भरलं. आता जाऊन आलो, अर्धा तास झालं आम्ही आलो. म्हणजे खूप ऊन होतं आणि आमचं घर कसं पडतं की म्हणजे मंदिरापासून आमचं घर थोडं अर्धा-1 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे मग असं उन्हातून चालत जाऊन वगैरे असं खूप हे झालं. आणि कसं गावाला वळवाचा पाऊस सारखा येत राहतो आणि पावसानंतर मग परत जास्त गरम होतं. आत्ता पण तुम्हाला दाखवते मी, बाहेर असं पूर्ण ब्लॅकआउट झालं आहे. असं वाटते की आज पुन्हा पाऊस येईल. तर आता बघा 3 वाजलेत आणि हे बाहेर बघा असा पूर्ण ब्लॅकआउट झाल्यासारखं झालं. म्हणजे आता असं वाटतं की पाऊस येईल. पाऊस येण्याचे परत चान्सेस आहेत. पाठीमागे पण आईने सगळं झाकून ठेवलं आहे. तरी आई हे सगळं झाकून गेली होती जाताना. पाऊस येईल. अजून ते लाकडं झाकायचे आहेत. आता व्हिडिओला एंड करूया. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.